हे स्वप्नील या सर या मागे ना जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी। हे परिवर्तन पॅनल मुरबाड नगर पंचायत चे नगरसेवक यांनी एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या कर्तृत्वावर कामावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते ऋग्वेदजी म्हात्रे साहेब, सन्माननीय देवानंदजी थले जिल्हा प्रमुख, सन्माननीय मारुती धिरडे जिल्हा प्रमुख, सुनील पाटील उपजिल्हा प्रमुख, निलेश पाटील तालुका प्रमुख, कांतीलाल कंटे तालुका प्रमुख मुरबाड यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज प्रवेश घेतलेला आहे। खरं म्हणजे हे सगळे जे नगरसेवक आहेत ते सातत्याने नगरविकास विभागाचं जे काय विकास निधी जे आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, नगरपालिकांना सर्वांना त्या ठिकाणावरनं मिळत असतो आणि म्हणून त्यांना आपल्या मुरबाड शहराचा विकास करण्याचा हेतू त्यांच्या मनात आहे आणि त्यांची संकल्पना आहे आणि मी त्यांच्याशी ज्यावेळेला चर्चा केली तर त्यांच्याशी अनेक पक्षांनी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केलेला असताना त्यांनी एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम आणि विचार आणि संकटात धावून येणारा नेता या विचाराने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या बोलण्यात ते आलेलं आहे आणि म्हणून मनापासून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या सर्व नगरसेवकांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो। मुरबाड भागात भाजपला धक्का देत तुम्ही आता या ठिकाणी शिवसेनेमध्ये पूर्ण पॅनलसह या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे, काय अडचणी होत्या? भाजपला धक्का वगैरे असा काही विषय नाही आहे। विकासांपासून आम्ही वंचित असल्या कारणाने आम्ही सर्वच नगरसेवकांनी एक स्वतंत्र पॅनल या ठिकाणी तयार केला। नगरविकास मंत्री सन्माननीय शिंदेसाहेब यांचे विचार, यांची कामं बघून आणि मुरबाड शहराचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदेसाहेबांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। आम्हाला अनेक पक्षाच्या या ठिकाणी ऑफर होत्या, उबाडावाले देखील आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, अजितदादा गटाचे देखील कॉन्टॅक्टमध्ये होते, परंतु या ठाणे जिल्ह्याचा जर विकास खऱ्या अर्थानं जर करायचा असेल तर सन्माननीय शिंदेसाहेबांशिवाय पर्याय नाही आणि त्यांचाच मार्ग खऱ्या अर्थाने स्वीकारला पाहिजे। म्हणून आम्ही या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब, उपनेते रुपेशदादा म्हात्रे, थले साहेब असतील, धिरडे साहेब असतील, तालुका प्रमुख असतील, या सर्वांच्याच माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। काय अडचणी येत होत्या नक्की विकास कामामध्ये? नगरपंचायतमध्ये काम करत असताना ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून ज्या मतदाराने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या प्रभागाचा विकास होण्यासाठी खऱ्या अर्थानं निधीकरण हे सगळ्याच नगरसेवकांना होणं गरजेचं होतं, परंतु ठराविकच नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये निधी जायचा आणि आमचे प्रभाग त्या ठिकाणी वंचित राहायचे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला।